सकाळी टिफिनच्या तयारीमुळे ना मी पहाटे लवकर उठतेच, पण तरी सुद्धा दक्षला माझ्यासोबत उठायचंच असतं आणि असा काहीतरी उद्योग करून ठेवायचा असतो आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं असतं की मी आईला किती मदत करतो। आता पाहताय ना, मी त्याला थोडीशी ओरडले की कशाला खराब करतोय कपडे, तर इतकं रडायला आलं त्याला। रात्रीचे भांडे सुद्धा मी लावले नव्हते रॅकला, म्हटलं तो आवाजाने उठेल आणि पहिलं कणिक मळून घेत, पण कामं किती हळू केली ना तरी सुद्धा ह्याला कशी जाग येते काय माहित। म्हणजे आई उठली की लगेचच त्याला उठायचं असतं। मग त्याला कसं बस इथे शांत केलं, मस्त लाडीगोडी लावली आणि पटकन इथे स्वयंपाकाला लागले। मस्त पालकची भाजी बनवायची होती म्हणून ती कट करून घेतली। बऱ्याच जणांनी मला रेसिपी मागितली होती, सिंपल मध्ये मी शेअर करते। तेलामध्ये थोडेसे बटाटे फ्राय करून घेतले, त्यानंतर त्यामध्ये भाजी ऍड केली आणि मसाल्यामध्ये ना फक्त लसूण मिरची आणि शेंगदाणे आवडदबड मिक्सरला लावून घेतले आणि मिक्स करून घेतले। एकदम टेस्टी होते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। सोबतच दक्षूचा पण नाश्ता बनवून घेतला। तुपामध्ये जिरे मोहरी मिरची लसूण असं टाकून घेतलं आणि मूग डाळ आणि पालक चवीपुरतं मीठ पाणी टाकून छान शिजवून घेतलं। चपाती सोबत किंवा भातासोबत असं तुम्ही बेबीला खाऊ घालू शकता। दक्षूला जेवू घातला आणि त्याला झोपी लावलं। तो झोपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओचं एडिटिंग करून घेतलं, काही ब्रँड शूटचं पण एडिटिंग बाकी होतं ते करून घेतलं आणि अशी होती आमच्या दिवसाची सुरुवात। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।